आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। महामार्गाच्या प्रस्तावित आराखड्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी आक्रमक झाले असून सांगली जिल्ह्यातील कुरळप येथे या संघर्षाने आता राजकीय वळण घेतले आहे। मागील 2 दिवसांपूर्वी संतापलेल्या शेतकऱ्यांनी शासन निर्णयाची होळी करून आपला विरोध दर्शवला होता। या पार्श्वभूमीवर शिराळा मतदारसंघाचे भाजप आमदार सत्यजित देशमुख यांनी आज प्रत्यक्ष कुरळपमध्ये येऊन बाधित शेतकऱ्यांची भेट घेतली आणि त्यांची व्यथा जाणून घेतली। कुरळप आणि परिसरातील जमीन ही अत्यंत सुपीक आणि बागायती आहे। शासनाने विकासाच्या नावाखाली आमच्या उदरनिर्वाहाचे साधन हिरावून घेऊ नये अशी आर्त हाक शेतकऱ्यांनी दिली। यावेळी कुरळप शक्तीपीठ संघर्ष समिती आणि स्थानिक शेतकऱ्यांनी आमदार सत्यजित देशमुख यांना सविस्तर निवेदन दिले। यामध्ये शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, भूसंपादनाची प्रक्रिया तातडीने थांबवावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत। यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना आमदार सत्यजित देशमुख यांनी अत्यंत सकारात्मक भूमिका घेतली। ते म्हणाले, शेतकऱ्यांच्या भावनांशी मी पूर्णपणे सहमत आहे। सुपीक जमिनीचे नुकसान टाळणे ही आपली प्राथमिकता आहे। या महामार्गाची अलाइनमेंट बदलण्यासाठी मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करेन। शेतकऱ्यांच्या हिताला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली जाईल। यावेळी शक्तीपीठ संघर्ष समितीचे ॲडव्होकेट विजय पाटील, आनंदराव पाटील, विठ्ठल देवकर, पंकज देवकर, महादेव मोहिते, निवास पाटील यांच्यासह बाधित शेतकरी उपस्थित होते। आमदारांच्या भेटीनंतर शेतकऱ्यांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असले तरी जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे। आता कुरळपमध्ये माझे असणारे सर्व सहकारी बंधू मित्र विजयराव पाटील व निवास पाटील व आमचे असणारे सर्वच आदरणीय मान्यवर सहकारी शेतकरी की ज्या सर्व शेतकऱ्यांनी मला इथं बोलावलं आणि खास शक्तीपीठच्या संदर्भातल्या त्यांच्या भावना त्यांनी माझ्यासमोर इथं व्यक्त केल्या। मला सर्वच माझ्या असणाऱ्या बंधूंना, शेतकरी सहकार्यांना, माझ्या भगिनींना सांगावंसं वाटतं की या भागातली जी असणारी सुपीक जमीन ही आपल्या असणाऱ्या शक्तीपीठच्या असणाऱ्या सगळ्या ॲक्विजिशनच्या प्रोसेसमध्ये तिचा अंतर्भाव होण्याच्या संदर्भातली अधिसूचना निघालेली आहे। तरी आमच्या असणाऱ्या सर्व सहकार्यांची अपेक्षा आहे की जशी अगोदरची अलाइनमेंट होती त्या अलाइनमेंट प्रमाणे आपली ही शक्तीपीठची अलाइनमेंट किंवा तिची रेखांकनाची प्रक्रिया होतीये का अशा संदर्भातला विचार या सर्वच आमच्या सहकार्यांनी मांडला। तो विषय मी आदरणीय आमचे शक्तीपीठच्या संबंधित असणारे जे मंत्री महोदय आहेत, माजी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेबांच्या कानावर सुद्धा घालणार आहे आणि त्याचबरोबर मधल्या काळामध्ये आम्ही आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सुद्धा भेटलो आणि त्यांना सुद्धा या संदर्भातल्या ज्या आमच्या असणाऱ्या ऐतोडे खुर्द असेल, कुरळप असेल, त्याचबरोबर येळूर असेल, येडेनेपाणी असेल आणि इटकरे असेल आणि कामेरे असेल, ह्या सर्व शेतकऱ्यांची भावना इथं त्यांच्या समोर व्यक्त केली होती। इथल्या असणाऱ्या शेतकऱ्यांनी काबाड कष्ट करून सिंचनाची व्यवस्था स्वतःच्या पैशानं उभा करून इथला भाग जो आहे तो सुजलाम सुफलाम केलेला आहे। त्यामुळं त्यांची असणारी जमीन त्यांना त्यांच्या असणाऱ्या जमिनीच्या प्रती अति अशा पद्धतीचा ओढा आहे आणि त्यासाठी या असणाऱ्या ॲक्विजिशनच्या प्रोसेसच्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये शंका आहे। तरी या संदर्भात योग्य पद्धतीनं शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही सरकार दरबारी ही आमच्या असणाऱ्या शेतकऱ्यांची जी उत्कट मत आहे ती त्यांच्यासमोर मांडू आणि निश्चितपणे आमच्या शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्याच्या संदर्भातले सर्वतोपरी प्रयत्न करू आणि शेतकऱ्यांना सहकार्य करू अशा पद्धतीची मी इथं ग्वाही देतो।